Hello, my dear viewer. Directorate of Ayush, Maharashtra State, Mumbai. Post-wise recruitment rules and educational qualification. Friend, DMER अंतर्गत डायरेक्टरेट ऑफ आयुष आणि महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या अंतर्गत जी पोस्ट निघतात त्यांसाठी रिक्रुटमेंटचे ज्या रूल्स असतात आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतात ते तुम्हाला आता मी सांगत आहे. फ्रेंड, यामध्ये फर्स्ट जी पोस्ट आहे मी तुम्हाला ही परिचर्या पदेची पोस्ट सांगत आहे. कालच्या लेक्चर मध्ये मी काही पोस्ट सांगितलेले होते ज्या पोस्ट मध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पोस्ट होते. मेडिकल अँड नॉन मेडिकल पोस्ट त्यामध्ये होती. आता जी पोस्ट आहे ती मेडिकल पोस्ट आधी मी तुम्हाला सांगत आहे. त्यामध्ये परिचर्या पदे म्हणजेच नर्सिंग फील्डशी रिलेटेड ही पद असणारे. यामध्ये फर्स्ट पद आहे आदी परिचारिका. ही जी पद आहे हे जनरल नर्सरी मिडवायफरी म्हणजे GNM यांचं झालेलं पाहिजे. 3 किंवा 3.5 इयर डिप्लोमा कोर्स झालेला हवा किंवा BSc नर्सिंग डिग्री यांची झालेली पाहिजे. फ्रेंड, हे सगळे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे. डिपेंडिंग अपॉन 2023च्या भरतीनुसार हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगत आहे. आणि याचबरोबर तुम्हाला स्टडी काय करायचं आहे हे नेक्स्टच्या काही फ्युचर मध्ये येणाऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फ्रेंड, DMERच्या लवकरच जागा निघणार आहेत. या जागांसाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे हे जर माहिती असेल तर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन वरून तुम्ही या पोस्टची तयारी करू शकता. जे की पुढे येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे. तुम्ही सिलेबसची तयारी स्टार्ट करा जेणेकरून ही जी पोस्ट आहे ही तुमचीच असणार आहे. फ्रेंड, अधिपरिचारिकेसाठी जनरल नर्सिंग मिडवायफरी म्हणजे GNM चा कोर्स तुमचा झालेला पाहिजे. The diploma or degree course should be passed from the institutional situated in state of Maharashtra. डिग्री किंवा डिप्लोमा तुमचा झालेला पाहिजे. रिकॉग्नाइज बाय द महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. त्याला रेकॉग्निशन मिळालेलं पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं. मुंबई अँड अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ते अप्रूव्ह केलेलं पाहिजे. And also the above diploma degree course passed from the institution recognized by any other state government, but applicant should have domicile of the Maharashtra state. ऍप्लिकंट कडे जे कोणी अप्लाय करणार आहे त्यांच्याकडे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं डोमिसाईल असायला हवं म्हणजे तो इथला रहिवासी असायला हवा. द ऍप्लिकंट मस्ट बी ड्युअली रजिस्टर टू महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई. यांचं रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ मुंबई थ्रू. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे तांत्रिक पदे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे वाहन चालक. वाहन चालक साठी कॅन्डिडेट हॅव पास द सेकंड SSC त्यांचं पास झालेलं पाहिजे म्हणजे 10वी त्यांचं ऍटलिस्ट एज्युकेशन पाहिजे. पजेसेस द ड्रायव्हिंग लायसन. त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे. लाइट मोटर व्हेकल और मीडियम पॅसेंजर मोटर व्हेकल और हेवी पॅसेंजर मोटर व्हेकलचं त्यांच्याकडे लायसन पाहिजे. त्यानंतर पजेसेस बेसिक नॉलेज ऑफ रिपेअरिंग मोटार व्हेकल. त्यांच्याकडे ऍटलिस्ट बेसिक नॉलेज पाहिजे की ते मोटार व्हेकलला रिपेअर करू शकतात. त्यानंतर प्रमुख यांत्रिकीचं हे पोस्ट आहे. कॅन्डिडेट हॅव पास सेकंडरी म्हणजे त्यांचं SSC झालेलं पाहिजे. मस्ट पास मेकॅनिक फिटर सर्टिफिकेट कोर्स फ्रॉम एनी गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट और गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड टेक्निकल ट्रेनिंग त्यांचं झालेलं पाहिजे म्हणजे त्यांचं थोडंसं ITI टाइप मध्ये कोर्स झालेला पाहिजे. मस्ट हॅव 2 इयर एक्सपिरियन्स इन ऑपरेटिंग इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. 2 इयरचं त्यांच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे की ज्यामध्ये त्यांनी ऑपरेट केलेलं पाहिजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड मशीन रिपेअर इन मशिनरी डिपार्टमेंट ऑफ अँड accredited युनिव्हर्सिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे वीज तंत्री. पजेसेस डिप्लोमा or certificate in any electrical trade of any recognized institute, National Council of Training in a Vocational Trade, NCTBT त्यांचं झालेलं पाहिजे और एनी अदर क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं पाहिजे रिलेटेड टू डिक्लेअर बाय द गव्हर्नमेंट टू बी इक्विव्हॅलंट. ओके, देन नेक्स्ट पोस्ट आहे ही तांत्रिकी पोस्ट मध्ये परत एकदा येत आहे जी आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन. यामध्ये बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी और BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. हा कोर्स त्यांचा झालेला पाहिजे. BSc झालेलं पाहिजे किंवा त्यांचं बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी झालेलं पाहिजे. बॅचलर ऑफ सायन्स विथ फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे पाहिजे और डिप्लोमा और सर्टिफिकेट
इन लॅबोरेटरीमध्ये त्यांचा डिप्लोमा और सर्टिफिकेट कोर्स त्यांचा झालेला पाहिजे. हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज पर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल ऍक्ट 2011 नुसार त्यांचं पॅरामेडिकल काउन्सिल मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. प्रेफरन्स शॅल बी गिवन टू कॅन्डिडेट हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स. यांच्याकडे लॅबोरेटरी टेक्निशियनचं 1 yearचं एक्सपिरियन्स पाहिजे, जे की गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज हॉस्पिटलमध्ये झालेलं पाहिजे. त्यानंतर मिश्र कॅन्डिडेट हॅव पास द सेकंडरी SSC त्यांचं झालेलं पाहिजे. possesses experience of dispensing medicine for not less than 1 year in a recognized Ayurvedic, homeopathic, Unani hospital dispensary or not less than 2 year in dispensary run by private Vaidya, doctor, Hakim as the case may be registered under Maharashtra 1961. त्यानंतर नेक्स्ट आहे वसतिगृह अधीक्षक महिला. A candidate must have passed graduation from statutory university. Preference may be given to candidate having master degree. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यक. लॅबोरेटरी असिस्टंट त्याला म्हणतात. होल्ड डिग्री ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी. लॅबोरेटरी टेक्निशियनचा त्यांचा कोर्स झालेला पाहिजे. डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन सायन्स. त्यानंतर होल्ड डिग्री इन सायन्स इन्क्लुडिंग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यामधून त्यांचं डिग्री झालेलं पाहिजे. अँड डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. तर हे त्यांच्याकडे असायला पाहिजे. आहार तज्ञ BSc होम सायन्स ऑफ स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. त्यानंतर ग्रंथपालची पोस्ट आहे. possesses पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑफ लायब्ररी सायन्स. त्यांचं PG लायब्ररी सायन्स मध्ये झालेलं पाहिजे. लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये झालेलं असेल तरी चालेल. possesses अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स पाहिजे. त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल possesses a degree of library science or library and information science. त्यानंतर संग्रह पडताळक. A candidate have passed SSC or HSC, have 5 year experience in dealing with the storeशी रिलेटेड त्यांचं 5 years एक्सपिरियन्स हवा. हॅव गुड नॉलेज ऑफ इंग्लिश, हिंदी अँड मराठी. त्यांना इंग्लिश, हिंदी, मराठीचं चांगलं नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन आहे. होल्ड डिग्री ऑफ बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी और डिग्री इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन रेडिओग्राफी. फ्रेंड्स, ही जी पोस्ट आहे ही टेक्निकल पोस्ट आहे. यामध्ये तांत्रिक तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे आणि तांत्रिक नॉलेजशी रिलेटेड ह्या ज्या पोस्ट आहे हे जर नॉलेज तुमच्याकडे आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, तर येणाऱ्या DMER च्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. लवकरच या पोस्ट येणार आहे. त्याचं ऑफिशियल जसंही नोटिफिकेशन येत आहे ते नोटिफिकेशन मी तुम्हाला कळवणार आहे आणि त्याच्या आधी नोटिफिकेशन येण्याच्या आधी तुम्ही अभ्यास स्टार्ट करावा यासाठी मी तुम्हाला हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगत आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे ती एक्सरे सहाय्यकची आहे. एक्सरे असिस्टंटची आहे. नेक्स्ट आहे संग्रह पालक. त्यानंतर अतांत्रिक पदे आहेत काही. त्यामध्ये वरिष्ठ लिपिक आहे. वरिष्ठ लिपिक मध्ये टायपिस्ट पाहिजे. टायपिस्टचा तसला कोर्स झालेला पाहिजे त्यांचा. मराठी, हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज त्यांना त्याचं नॉलेज असायला पाहिजे. हे अतांत्रिक पदामध्ये वरिष्ठ लिपिक आहे आणि ही बाकीची 15 जी पदे आहेत ती सगळी पदे पूर्ण पदे तांत्रिक मध्ये येतात आणि हे सगळे जे आहेत ते डायरेक्टरेट ऑफ आयुष महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या अंतर्गत DMER मुंबई हे इन्फॉर्मेशन ब्राउचर त्यांच्याकडून रिलीज झालेलं आहे आणि हे 2023चं आहे. सेम असं 2024चं असेल आणि त्यामध्ये ही पदं भरली जाणार आहेत. लवकरच ही पदे येणार आहे. तुम्ही अभ्यासाला स्टार्ट करायला हरकत नाही. अपकमिंग काही लेक्चर्स मध्ये मी तुम्हाला सिलेबस आणि ते सिलेबस मध्ये आपल्या लॅब टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट यांच्याशी रिलेटेड जी तुम्हाला सिलेबस परफेक्ट पाहिजे असणार आहे त्या सिलेबसची काही व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. पूर्वी काही मी आपल्या याच चॅनलवर सेम चॅनलवर लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंटची पोस्टशी रिलेटेड सिलेबस अपलोड केलेला आहे. तो तुम्ही
आत्ता व्हिडिओ पाहायला स्टार्ट करा, अभ्यासाला स्टार्ट करा आणि ऑल द बेस्ट. तुमचं DMER मध्ये मुंबईमध्ये निघणाऱ्या ज्या पोस्ट आहे यामध्ये सिलेक्शन होईल याची मला गॅरंटी आहे, कारण तुम्ही स्टडी खूप लवकर स्टार्ट करत आहात. थँक यू फॉर वॉचिंग टिल द एंड. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक यू.